तू सूरज नाही बनू शकणार, पण तू दीपक बनू शकतोस आणि कुठल्या तरी अंधारात थोडासा प्रकाश निर्माण करू शकतोस. आणि ते जर नाही केलं माणसाने, तर तो आजच्या काळात जे झालाय तो एक डिस्ट्रक्टिव्ह स्पेसी म्हणून निर्माण व्हायला लागलाय. क्रिएशनच्या ऐवजी तो जर डिस्ट्रक्शनकडे वळायला लागलाय, तर ह्याच्या मागे काय रिझन आहेत आणि ते कसे दुरुस्त करायचे. कदाचित आय फील जसं 1947च्या अगोदर ना प्रत्येक युवकामध्ये एक मनामध्ये इच्छा होते की स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी निर्माण करणारच. आता दुसरी घोषणा द्यायची वेळ आली आहे, सुराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी निर्माण करणारच. खरंच लाज नाही वाटत आहे आपल्या लोकांना सगळ्यांना. हां, नद्या होत्या रे 2 पुण्यात, नद्या होत्या, मुळा आणि मुठा. नद्या राहिल्यात त्या काय झाल्यात? गटारी झाल्यात, गटारी. तिथं संध्याकाळच्या वेळेला गेलं तर वास येतो, घाणेरडा वास येतो. जावा बरं त्या नद्यांमध्ये, मुलं डुंबायची, पोहायची, हात घालायची इच्छा होते का आता? हां, काय करून ठेवलं हे सगळं? काय केलंय नेचरचं? कित्येक गोष्टी. आणि मला फक्त नेचरचंच नाही म्हणायचंय, बाकी कित्येक युवक. मला खरं तर आश्चर्य वाटतं, खरंच कुणावर हसावं, कुणावर विचार करावा. कदाचित तो मीडिया असेल, काय असेल. तुमच्यासारखी काही हुशार मुलं होती आणि आय थिंक 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्वी युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्व्होकेशन सेरेमनी होता. यु नो कॉन्व्होकेशन सेरेमनी. पदवीधरांना आणि जे सक्सेसफुल आहेत त्यांना तिथे पदवीदान केलं जातं आणि ऑब्व्हियसली इट इज एक्सपेक्टेड की जे बेस्ट आहेत त्यांना अवॉर्ड्स दिले जातील, राईट. तिथे काही गोल्ड मेडलिस्ट होते वेगवेगळ्या सेक्टरचे. हां, आणि त्या गोल्ड मेडलिस्टला तिथे सत्कार केला गेला. काय एक्सपेक्ट आहे रे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कुतून स्टडी केलाय त्या मुलांनी आणि दुसऱ्या दिवशी तो गोल्ड मेडलिस्ट झालाय. पेपरमध्ये कुणाचा फोटो यायला पाहिजे? व्हॉट यू विल एक्सपेक्ट? मला तुमच्याशी पार्टिसिपेशन हवंय पक्का. त्या पदवीदान समारंभात कुणीतरी विरोध प्रदर्शन करण्यासाठी, कुणीतरी असेल, मला नाव पण माहीत नव्हतं त्यांचं, विरोध प्रदर्शन करण्यासाठी 2 जण आले. डोक्यावरती पुणेरी पगडी आणि एक गाढव आणलं, गाढवाच्या डोक्यावरती पुणेरी पगडी आणि विरोध करायचा होता. ठीक आहे, कुठली तरी गोष्ट त्यांच्या मनाजोगी झाली नाही, विरोध करावा, ह्यालाही काही प्रश्न नाही आहे. पण दुसऱ्या दिवशी पेपरला त्या गाढवाबरोबर त्या दोघांचा फोटो होता आणि पदवीदान समारंभाबद्दल असा विरोध प्रदर्शित झाला म्हणून माहिती होती. आणि आजूबाजूला एकाही गोल्ड मेडलिस्टचा फोटो नव्हता, एकाही गोल्ड मेडलिस्टचा. सर्च, मी त्या दिवशी जे 3 पेपर बघितले होते, फाइंड इट आउट, नेटवरती तुम्हाला सगळं मिळतं. सांगा बरं, माणसाला एक इच्छा असते की मला फेम मिळावी, माझं कौतुक व्हावं, समाजाने मला मान द्यावा. जर डिस्ट्रक्ट करणाऱ्या माणसाचे फोटो येत आहेत, डिस्ट्रक्ट करणाऱ्या माणसाचं कौतुक होतंय, तर कष्ट करायला पुढचा युवक धजावेल का? तो म्हणेल राहू दे, 5-5 वर्ष कष्ट केल्याने मला काही मिळत नाही. 10 मिनिटाचं डिस्ट्रक्शन केलं किंवा एखादी निगेटिव्ह गोष्ट केली की मला लगेच प्रसिद्धी मिळते. अख्खं आयुष्य घालवावं लागतं बाबा आमटे व्हायला, अख्खं आयुष्याची किंमत मोजावी लागते बाबा आमटे व्हायला. पण एक बॉम्ब टाकला ना फक्त, तर अख्ख्या पेपरमध्ये झळकून तो प्रसिद्ध होतो. कारण आजकाल निगेटिव्हिटीला प्रसिद्धी पण जास्त देते आणि ह्या सगळ्या वातावरणात वाटतंय किती फास्ट वाढतीये निगेटिव्हिटी, किती फास्ट वाढतीये. ह्या निगेटिव्हिटीला थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? कसा हा माझा युवक सुंदर माणूस घडला पाहिजे, क्रिएटर घडला पाहिजे, जेणेकरून एक दिवस सद्गुरू असू देत किंवा खरंच तुम्हाला जरी विचारलं, तुमच्यातली मेजॉरिटी लोक सांगतील ह्युमन ही स्पेसी कन्स्ट्रक्टिव्ह आहे का डिस्ट्रक्टिव्ह आहे? काय वाटतं तुम्हाला? आत्ता ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं जग क्रिएट करतायत का डिस्ट्रक्ट करतोय हा ह्युमन? आणि मग हे बऱ्यापैकी आहेत, मतभेद असतील, पण आज सद्गुरू सारखा माणूस म्हणतोय तर एक दिवस आला पाहिजे की जेव्हा हा माणूस कन्स्ट्रक्टिव्ह बनला पाहिजे. कसा बनवायचा ह्याला कन्स्ट्रक्टिव्ह? कशा पद्धतीनं हा ग्रेट झाला पाहिजे? फक्त एक भावना रुजवायची आहे प्रत्येकाच्या मनात की तू ह्युमन आहेस, आय एम अ ह्युमन. आणि बिंग अ ह्युमन युअर फर्स्ट ड्युटी नंबर 1, आय शुड बी गुड इन दिस वर्ल्ड. यस, चांगले व्हा यार, तुम्हाला ह्युमन म्हणून जन्माला आलंय, एवढे चांगले व्हा, एवढे चांगले व्हा की कदाचित एक दिवस गॉड बनाल. पण जर तेवढं शक्य नाहीये, कदाचित त्या ज्ञानेश्वरासारखं, कदाचित साईबाबांसारखं, कदाचित मोहम्मद पैगंबर असतील किंवा गौतम बुद्ध असतील, जर तेवढं शक्य नाहीये तर कमीत कमी एवढे गुड बना की तुमच्यामुळं आजूबाजूची 10 लोक सुंदर होतील. आणि काय लागतं रे गुड बनायला? आपण छोट्या छोट्या गोष्टी बघूयात ना. खरं तर
बघा ना, आय विल आस्क सम क्वेश्चन्स डायरेक्टली टू ऑल ऑफ यू. शिवाजी महाराज आवडतात की औरंगजेब व्हायला आवडेल तुम्हाला? जरा जोरात उत्तर. पक्का? ओके. तसं बघितलं तर औरंगजेबाची सत्ता खूप मोठी होती. औरंगजेब जास्त वर्ष जगला. औरंगजेबाने भरपूर लढाया पण जिंकलेल्या होत्या. मग शिवाजी का? औरंगजेब का नाही? माणूस पण आहे, चांगल्या भावना आहेत, चांगले विचार आहेत, चांगले आदर्श आहेत. आणि शेवटी ह्या जगामध्ये किंमत ह्या चांगल्या आदर्शांनाच असते. पैसा मिळवणारे तर आज पण असंख्य आहेत. मग का पिढीतली बरीचशी लोक ह्या आदर्श गुंडाळून छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी करतायत? मला दुसऱ्या जगाबद्दल नाही बोलायचंय. मी कदाचित कसाबची गोष्ट नाही करणार आहे, रेपेशची गोष्ट नाही करणार आहे. मला फक्त प्रामाणिकपणे आज काही जणांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मनापासून आज थोडा जरी अंश असेल ना सच्चाईचा हात, तर अगदी मनापासून ह्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला हात वर करा या प्रश्नांना. प्रश्न पहिला, आज इथं सगळ्या बसलेल्या क्राऊडमध्ये फक्त तेवढ्यांनी हात वर करा ज्यांनी आयुष्यात एकदाही पेपरमध्ये कॉपी केलेली नाहीये, प्रामाणिकपणे. थँक्यू व्हेरी मच. साधारणतः 50 ते 60 वरती असतील सर. चुकून होता तुमच्याकडे व्हिडिओ? 50 ते 60 हात वरती असतील प्लीज. ओके. का सांगा ना. तिथं माझा शिवाजी असला असता, शिवाजीने कॉपी केली असती? केली असती चोरी शिवाजीने? नसती ना केली? शक्यच नाही. अरे कॅरेक्टर होतं, चांगुलपणा होता. मग ह्या महाराष्ट्राचं जे दैवत आहे ते दैवत नुसतं पूजण्यासाठी का? ते दैवत अंगात रक्तात आणि खरं तर आचरणात संचारलं पाहिजे ना. मला छोट्याच गोष्टीतून निदर्शनात आणून द्यायचं आहे, फक्त छोट्या छोट्या गोष्टीतून. की सांगा बरं, किती जणांनी दारूला स्पर्श नाही केलेला आहे आणि किती जणांना इच्छा नाही आहे पुढे स्पर्श करायची? प्लस किती जणांना इच्छा नाही आहे पुढे स्पर्श करायची? ॲटलिस्ट दॅट्स अ बिग नंबर. अँड थँक्यू फॉर मेनी ऑफ यू. मगाच्या दोन्हीही प्रश्नाला ज्यांनी कॉपी केली नाहीये आणि ज्यांनी दारू पेलेली नाहीये त्यांच्यासाठी टाळ्या होऊ देत जराशा. आणि ज्यांनी हात वर केले नव्हते ना त्यांच्यासाठी आता डबल टाळ्या होऊ देत. यस. का टाळ्या कशासाठी माहिती आहे? कारण त्यांच्यामध्ये अजून शिवाजी जिवंत आहे. जर ठरवलं असतं ना तर त्यांनी हात खोटा वर केला असता तर कुणाला कळालं असतं रे? कुणाला कळालं असतं? पण त्यांनी हात वर केला नाही. कुठंतरी त्यांच्या मनात अजून ती जाणीव निर्माण आहे, कुठंतरी ती माणुसकी आहे त्यांच्या मनात की जे करतोय ना ते मी चुकीचं करतोय. आणि माणसाची हीच पहिली ओळख की त्याला जाणीव निर्माण होणं, त्याच्यामध्ये एक विचार निर्माण होणं की मी जे करतोय ते योग्य की अयोग्य. म्हणजे गुड ह्युमन बनण्यामधला पहिला प्रवास इथून सुरुवात होतो. प्रवास नंबर 1, मला जे आवडतंय तेच करणार, ही एक मोठी भावना युवकांमध्ये. मी काउन्सिलिंगची कामं करतो, करिअर काउन्सिलिंगमध्ये, निलय एज्युकेशन ग्रुपमध्ये. काल पण माझा कोर्स करिअर काउन्सिलिंग होतं एका ठिकाणी आणि मेजॉरिटी पालकांचं म्हणणं होतं मुलांनी काय करायचं, त्याला जे आवडतंय तेच करू द्या. व्हॉट इज आवड? आवड म्हणजे काय? थोडी दिवस एखादी गोष्ट केली की कदाचित त्याची आवड डेव्हलप होती. म्हणजे जर मी तुम्हाला म्हणलं वडापाव आवडतो का? बऱ्याच जणांना. पास्ता आवडतो का? बरं ठीक आहे, काही जणांना नाही आवडत, काही जणांना आवडतोय. आवडत असेल. माझ्याही मुलींना पास्ता आवडतो खायला. पण कदाचित ह्यांची जनरेशन जेव्हा ह्या एजची होती त्यावेळी पास्ता माहीत तरी होता? म्हणजे पास्ता आवडतो का प्रश्नचिन्ह पडलं असतं. काय पास्ता? काय पास्ता? तसंच मी तुम्हाला विचारतो, झिंची म्हणून एक डिश आहे, आवडते का? झिंची काय सर? कधी टेस्टच नाही केली. चायनीज मधली एक डिश आहे, तर आवडणार कशी? कदाचित ती वडापावपेक्षा बेटर असू शकते. आहे का नाही मला माहित नाही. स्वित्झर्लंड आवडतं का जायला? सिंगापूर आवडेल का जायला? आवडेल आमच्या काही जणांना. काही जणांचे विषय वेगळे. फिरायला म्हणतोय मी, कायमचं राहायला नाही कदाचित. प्रत्येकाची चॉईस वेगळी. काहींना आवडेल, काहींना नाही. काहींना कदाचित महाबळेश्वर आवडेल,
पण कदाचित म्हणलं एक छोटस गाव आहे दक्षिण आफ्रिकेतलं झुलू, तिथं जायला आवडेल का? माहित नाही. का? कारण ऐकलं नाहीये जास्त. माणसाची आवड किंवा नावड ना फक्त आणि फक्त त्याच्या कानावर काय पडतंय आणि त्याच्या विचारांमध्ये काय टाकलंय ह्याच्यावरती ठरते. प्लीज पे अटेन्शन टू दिस वर्ड व्हेरी केअरफुली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं पाकिस्तानी ग्रेट का इंडियन ग्रेट, कसा जोरात उत्तर आलं? घाणेरडं पाकिस्तानी घाणेरडे का इंडियन्स घाणेरडे? पक्का? जर मी पाकिस्तानात जाऊन विचारलं इंडियन्स घाणेरडे का पाकिस्तानी घाणेरडे, ते काय उत्तर देतील? ते काय उत्तर देतील? ते कदाचित इंडियन उत्तर देतील. आय डोंट वॉन्ट यू टू बी इमोशनल, आय वॉन्ट यू टू बी इंटलेक्च्युअल. तिथं गेल्यावर इंटलेक्च्युअली विचार करा, उगी इमोशन्स नको. ते इंडियन्सच नाव वाईट म्हणून घेतील? खरंच सांगा, इथं बसलेला माझा इंडियन वाईट आहे का रे? नाही ना. तुम्ही जसे बसलाय तसेच तिथं काही पाकिस्तानी असतील ना, की जे खरंच चांगले आहेत, त्यांनाही शांतता हवी आहे, त्यांनाही सुंदर देश हवाय, तेही दहशतवादामध्ये होरपळून गेलेले आहेत. पण किती पाकिस्तानींशी तुम्ही डील केलंय की तुम्ही कन्फर्म सांगता की पाकिस्तानी वाईट आहे, आणि तो पण कन्फर्म सांगतो की इंडियन वाईट आहे? किती इंडियनशी त्यानं डील केलंय? ज्यावेळी कदाचित काही जणांशी डील कराल त्यावेळी लक्षात येईल की नाही, मेजॉरिटी माणसांना चांगुलपण हवं असतं ह्या जगात. काही लोक आहेत जी विध्वंसक आहेत आणि ती प्रत्येक समाजात असतात, ती प्रत्येक जातीत असतात, प्रत्येक ठिकाणी असतात. माझी आवड निवड, माझे दुराग्रह, माझे काही पूर्वग्रह, हे सगळं फक्त ऐकून ऐकून निर्माण होतं. या सगळ्यात ना एकच निर्णय करायला माणूस जर शिकला ना, मला काय आवडतंय मला काय आवडत नाही ह्याच्यावर जग नाही चाललं पाहिजे, मला काय आवडतंय मला काय आवडत नाही ह्याच्यावर माझ्या आयुष्याचे डिसिजन नाही झाले पाहिजेत, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्याच्यावर डिसिजन झाले पाहिजेत. अगदी